नमस्कार, मी पंजाब डक्क. आज आहे 28 ऑक्टोबर 2025. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 28 आज रात्रीच्या 28 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीखच्या दरम्यान 3 दिवस राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं शेतातून पाणी बाहेर पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीला सुरुवात होणार आहे आणि पाऊस निघून जाणार आहे. वरून राजा निघून जाणार आहे, पाऊस विड्रॉल होणार आहे, पाऊस निघून जाणार आहे. म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 1 तारखेपासून 1 नोव्हेंबर पासून राज्यात काही जण धुई म्हणतात, काही जण धुके म्हणतात, विदर्भात धुराळे म्हणतात. धुके धुराळे येणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे राज्यात फक्त आता 3 दिवस म्हणजे आज 28 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आणि 31 पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. म्हणजे राज्यात 3 दिवस आता चांगले पावसाचे आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, यवतमाळ जिल्हा झालं, अकोला जिल्हा झाला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, कोकणपट्टी पूर्ण सहित मुंबई, त्याच्यानंतर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्याच जिल्ह्यामध्ये या 3 दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहुणी असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकडाटासह असणार आहे. दुपारनंतर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होणार आहे. आणि सगळ्यात जास्त पाऊस तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात पडणार आहे. तर हा पाऊस येण्याचे कारण सांगतो की काय झालं, राज्याच्या 2 समुद्र आहेत. म्हणजे 2 समुद्र, अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या खाडीचा समुद्र. 2 समुद्रामध्ये 2 कमी दाबाचे पट्टे होते. त्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर चक्रीवादळात झालं. आणि ते अरबी समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे ते काय होणार आहे, गुजरातकडे जाऊन तिकडे ओमानकडे जाईल आणि तिकडे स्थिर होणार आहे. आणि ते काय होणार आहे, मध्ये 29